इंटरनेटवरच्या जगण्याला जर काही अर्थ असेल तर ते फक्त मीम्समुळेच. कधी असा विचार केला की आपलं आयुष्य जर मीम शिवाय असतं तर ते बिना मिठाच्या जेवणासारखं असतं, काहीतरी मोठंच कमी असल्यासारखं. तर चला मीमच्या जन्मकथेचा मजेशीर इतिहास जाणून घेऊया. तर हे सगळं सुरू झालं 1976 साली. प्रसिद्ध ब्रिटिश बायोलॉजिस्ट रिचर्ड डॉकिन्स नावाच्या या संशोधकाने मीम हा शब्द शोधून काढला. त्याच्या पुस्तकात त्याने मीमला संस्कृतीचे गुप्त जीन असं म्हटलं होतं. पण तुम्हाला माहिती का, आजच्या मीम्सचा त्या प्रकारच्या शास्त्रीय गोष्टींबरोबर काही एक देणं घेणं नाहीये. आता मीम्स म्हणजे जिथं शब्द संपतात तिथं मीम्स सुरू होतात. 1990च्या दशकात इंटरनेटवर डान्सिंग बेबी नावाचा पहिला मीम व्हायरल झाला. एका लहानशा डिजिटल मुलानं जगाला हसायला लावलं. तेव्हा लोकांनी ठरवलं की याचं भविष्य इंटरनेटच्या हातात द्यायचं आणि पुढे काय, मीम्सचं साम्राज्य उभं राहिलं. आता मीम्स फक्त हसवण्यासाठीच नाही तर न्यूज ब्रेकिंग साठी, म्हणजे क्रिकेटची एखादी मॅच हरली लगेच मीम बनतात. दुसरं म्हणजे पॉलिटिक्स मध्ये कुठलाही निर्णय येण्या अगोदर त्यावर मीम तयार होतं. म्हणजे आज जर आपण बघितलं तर मीम्स हे सगळ्या ठिकाणी वापरतात. तर मीम्स कशासाठी आहे? पहिलं म्हणजे लोकांना जोडण्यासाठी, कारण मीम्स देश, भाषा आणि संस्कृती पलीकडचं माध्यम आहे. दुसरं म्हणजे सोशल मीडियाला जिवंत ठेवण्यासाठी, कारण मीम्स शिवाय आपलं फीड म्हणजे फक्त बोर अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, मीम हे फक्त मनोरंजनच नाही तर आपल्या इंटरनेटवरच्या जीवनाचं गुप्त शस्त्र आहे. त्यामुळे आजपासून ठरवा की लाईफला मीमेबल बनवायचं. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया ह्या मीमच्या स्वरूपात कमेंट करून सांगा आणि प्लीज फॉलो करायला विसरू नका.